विराज सकाळी सकाळी आत्ताच गाडी बसून शाळेत चाललाय. विराज चाललाय शाळेत. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळच्या आत्ता वाजल्यात 8, 7:30 वाजता आत्ताच विराज गेलाय म्हणजे. आणि मी नंतर थोड्या वेळाने व्हिडिओ चालू केलाय. विराज वाट लावलं ना विराजला एकदा की मग एकदम निवांत होतंय आणि चाललंय आवरावरी. दीपाली चाललंय आवरावरी काल्या साईडला आणि मी येतो म्हणलं रानातून. पेरलेलं उगलंय का बघतो आणि थोडंसं तुम्हाला पण दाखवतो. दीपाली जाऊन येऊ का मी? रानात जायचंय त्याच्या अगोदर बघू म्हणलं शेळ्या बांधल्यात का सगळे व्यवस्थित सगळं. आणि इथं आनंदी काय करते बघू एकदा. तर आनंदी आई इकडे शेळ्याकडे. अय्यो आली, पळतच आली, आवाज ऐकली. काय करते का बाई आनंदी? काय करती? सकाळी सकाळी म्हणजे पाऊस बी थोडासा झालाय वलसड वलसड, त्यामुळे एकदम ओलं ओलं पण झालंय. पाणी टाकतंय इथं आतमध्ये चुलीवर. आणि इथं काय झालं म्हणला? चला तर आता मी म्हणलं थोडंसं ओलं ओलं झालंय नाही का पावसाने. तर वडील म्हणते लय पाऊस झालाय, लय पाऊस झालाय. म्हणून नको एवढा पाऊसच नाहीये की थोडासा झालाय आपला नाही का नॉर्मल. म्हणलं नॉर्मल याचे पण थोडंसं ओलं ओलं झालंय म्हणूनच आपण आतमध्ये मस्त वाटतंय ना शेडमध्ये. तर पाऊस थोडाचे पण ओलं ओलं तर दिसतंय ना. तर चला मी इथं रानात जाऊन आता एकदा. चला आता काय करतो मी आनंदीला पण घेऊन जातो. आनंदी ही लय त्रास देती, लय अडवण करती. आणि मग ते म्हणले जायचं रानात, आनंदीला घेऊन जा तेवढंच मग काम उरकल. तर चला दीपालीला पण सकाळी सकाळी कामं असतात, सगळं आवरायचं घरचं. मग म्हणलं हिलाच घेऊन जातो रानात. ओ ओ काय म्हणती? आनंदी आपण चाललोत रानात. रानात चाललोत बाई. अयो रानात तर काय पेरलेलं थोडं थोडं दिसायला लागलं नाही का आता शिक. उगं नॉर्मल 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 थोडंसं आहे रानात आता शिक दिसतंय. उडीत कसा पेरलाय तर थोडा थोडा दिसतोय रानात फक्त. चला आता इथल्या रानात तर थोडंसं बघितलंय उडीद थोडा थोडा उगून आलायच. आता वरच्या रानात चाललोत आम्ही. थोडंसं मस्तपैकी उडीद उगलाय का बघतो. तर चला असं मस्त वाटतंय पलीकडे पाठीमागं बघितल्यावर. पावसाळ्यात एकदम छान सुंदर असं वातावरण रानात असतंय. तर बघा कसं हिरवळ दिसतंय. आणि साईडला असं थोडं हिरवळ दिसलं पावसाळ्यात छान वाटतंय. पाऊस कमी जरी असेल तरी आता हिरवळ चांगलीच वाढली आणि त्याच्यामुळे एकदम सुंदर आणि एकदम मस्त वातावरण वाटतंय. काय चाललाय तुझा आरडावरडा? आनंदाचं लय आरडावरडा असतं. काय म्हणती काय की? रानात दिसतंय थोडं थोडं उगलंय आता शिक, पण होईल मोठं झालं ना छान वाटेल. आता लागलंय पाऊस पडलाय तर उगायला. आता या 2-3 दिवसात थोडा थोडा पाऊस आलता. तर चला वरच्या रानात काय परिस्थिती बघू एकदा. आनंदी काय करती? आनंदी ना बघा रानात आली की माती खेळायला लागली, हाय का नाही? ओ काय करते ग? तर रानात आलो तर मस्त निर्मळ जागा आहे त्याच्यामुळे आनंदीला खाली सोडलंय. कडालाच बसली होती उतरानाच. आणि ही बघा पेरलेलं उगायला लागले आता रानात. आता हे मोठं झालं छान दिसेल, अजून छोटंच आहे. पण आता पाऊस पडलाय तुमच्या सर्वांच्या ह्यानी आणि खरंच छान वाटलं. नाही तर मला वाटलं की उगतच नाही, पण उगलंय समोरासमोर दिसतंय. आणि ही काढल्या रानात पण आता चांगलं हिरवळ झाडं दिसायला लागले. जेवढं पेरलंय ना तर तेवढं दिसतंय. लागलंय ना उगायला आता हळूहळू 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 बारीक बारीक उगायला लागलंय. इथं पण ह्या रानात पण पेरलंय तेव्हा का दिसतंय उगायला लागलंय छोटं छोटं. तर सर्व रानात आता पेरणी झाली तर उगलंय. आता ही मोठं झाडं होतील आणि त्याच्यानंतर बघू आता नंतर मोठं झाल्यावर कळलं काय होतंय अजून. ह्या रानात पण दिसतंय. वरच्या रानात दिसू शकतं का झूम केल्यावर? तर बघा वरच्या रानात पण दिसतंय तिकडं. वरच्या रानात पण थोड्या थोड्या काकऱ्या दिसतात. रानात आलो. रानात आल्याच्या नंतर सगळं काही पेरलंय आपण ते उगलंय आता सध्याला तर दिसतंय. आणि पाऊस आल्यामुळं रांकीला लागल. तुम्ही पण मला 100% पाऊस येईल दादा, पेरलेला वायाला नाही जायचं कष्टाचं. तर खरंच ही गोष्ट मला एकदम चांगली वाटली. आणि सगळ्यांच्या कृपेने, एक जणाच्या नसती कृपा, सर्वजण म्हणतात शेतकऱ्याला नाही म्हणजे शेतकऱ्याचा तोटा नाही व्हावा. उगून तर आले आणि जर आता मोठा पाऊस आता इथून पुढे जर झाली तरी आपलं रांकीला लागायसारखं आहे. पेरणी झाली तर पाठीमागं दिसतंय बी थोडं थोडं उगून बी आलंय. आणि पाऊस पडल्याच्या नंतर उगला, अगोदर तर उगानाच
पाऊसच नव्हता तर काय उगल. पाऊस पडला, थोडंसं ओलं झालं आणि मग रानात उगायला लागलं. तर आता हे ना थोडंसं एक आठवड्यात आहे ना पुन्हा खुरपायला पण सुरुवात होईल. म्हणजे कोळपायचं असेल, खुरपायचं असेल तर मग रानातले कामं पण आता चालू होतील एखाद्या आठवड्यात. तर बघू आपण पुन्हा रानात आलो बी रानातले व्हिडिओ आपण काढू नंतर. तर आता तर उगलंय का नाही ही बघायला आलो तुम्ही. आणि छान उगलंय आणि दिसतंय बी ते आता ऑलरेडी कॅमेऱ्यात. आनंदी तर लागली भाऊ गावात काढायला. हो का कसं गावात चिरगुटलंय. कामालाच लागली भाऊ पोरगी. आनंदी कामालाच लागली. आता रानात आणायचं अवघडायची. तिने गावात उपटी ही खरं आहे. पण तिने नुसतं आता नाही का पेरलेलंच नाही असं की पेरलेलं आहे बघा. हे तर नाही उपटावा तो. गावात उपटीची ठीक आहे. आता इथून पुढं अवघडच आहे जरा रानात आणायचं. हा आनंदी ती पेरलंय. ती पेरलेलं आहे. ती पेरलेलं आहे बाई. बाई पेरलेलं आहे ती. बाय 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 पेरलंय ती पेरलंय. पेरलेलं आहे. चल ह्या वर्षी खूपच अवघड आहे. जर दीपालीला खुरपण करायला यायचं असेल आणि ती बी आनंदीला घेऊन तर अवघडच आहे. कसं अवघड आहे. रडायला काय होतं. चल आपल्याला जायचंय. तर आम्ही इथून खुरपायला गवत आणि ही उपटीन झाडं मागं पेरलेली. असं नाही व्हावा. मग आता काय होतं काय माहिती. आनंदीला घरी सोडूनच यावं लागेल रानात. बघा रानात एकदम नाही का उगलेल्या सगळ्या ह्यानी एकदम छान वाटतंय. तर बघू म्हणलं कसं उगलंय सगळीकडंच. आणि सगळ्या प्रत्येक ह्याच्यात आता दिसायला लागलं उगलेलं. थोडं उगायला कधी कधी टाइम बी लागतो. पाऊस नसल्यावर काय उगणार आहे. जेव्हा ओलं झालं बी तेव्हा उगलं. तर मका बघा ह्या रानात मका पेरली होती आपल्याबरोबर. तर मका एकदम जास्त ठळक दिसायला लागली. तसंच आपल्या रानात आणि दोन्ही संघच एका दिवशी पेरलं होतं. पण काही पिकाला टाइम पण लागतो. ह्या पण रानात खूप छान प्रकारे उगले बघा. लाईशीर आता मस्त वाटायला लागलं. एकदम छान 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 रानात. आणि किती सुंदर सकाळी सकाळी 8:30 वाजता वातावरण झालंय. आनंदीची चाललेली. कसं चाललंय आनंदीचं खेळती कशी. हो हो तर लहान लेकराची किलबाट आणि खरंच छान वाटतं. काही ना काय रानातली कुलकुल 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 करत येत काहीतरी बोलत येत. आणि सगळे झाडाचं आता नवीन नवीन झाडं उगलेत ना पाला तोडायला लई मज्जा वाटते त्यांना. जयाचा टाइम झाला आनंदी. डोकं फुटन डोकं फुटन डोकं फुटन. टंग टंग वाजते. नाही काय नाही म्हणती. नाही डोकं फुटायचं वय. दम देती काय मला दम देती.